नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। सकाळी सुरुवात होता ती म्हणजे काप्या फणसाच्या गऱ्यापासून। आज कापा फणस काढलेलो आणि त्याचे हे कापे गरे आमका खूप आवडतात, म्हणून हे कापे गरे आम्ही सोलूक घेतले। सोललेले सगळे गरे ताटात भरून ठेवले आणि त्याच्यातले गरे एक दोन मी काढून घेतले आणि मी खाऊक घेतलं, कारण ते मला खूप आवडतात कापे गरे आणि रसाळ पण मला आवडतात। दोन्ही फणस मला आवडतात। तुमका खयले गरे आवडतात ते कमेंट्समध्ये सांगा। गरे वगैरे खाऊन झाले आणि आम्ही जाऊन निघालो तर म्हणजे सावंतवाडी स्टेशनला। वेंगुर्ला कॅम्पमध्ये असलेला वेंगुर्ला हायस्कूल हे सगळ्यांना माहीतच असताला। वेंगुर्ल्यात राहणाऱ्यांका ह्या हायस्कूल माहीतच असताला। बऱ्याच जणांची 8वी ते 10वी 5वी ते 10वी ह्या हायस्कूलमध्येच झालेली असा। आणि सावंतवाडीक जाऊचं कारण म्हणजे आम्हाला जाऊचं होता सावंतवाडी स्टेशनला मावशीक सोडूक, आणि हा असा फळ संशोधन केंद्र तर वाटत जाताना भेटता। आणि इकडे भरपूर झाडं असतात, इकडे काजू केंद्र पण असा, फळ संशोधन केंद्र म्हणतात। सगळ्या प्रकारची झाडं इकडे भेटतात आणि हे व्ह्यू बघा, एकदम भारी वाटतं इकडे गेल्यावरती। पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात असलेला ह्या फळ संशोधन केंद्र आपल्याला बघूक भेटता। एक मात्र बरा झाला तर म्हणजे वाटत जाताना जरा पण आमका पाऊस भेटाक नाही, आणि पाऊस न पडल्यामुळे आपणाक आरामात जाऊक भेटला। आधी 15 दिवस पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे हिरव्यागारच वाटत होता आणि सगळ्यांची शेतीची कामं पण कोलंबून रवलेली असत। ही बघा, पाऊस मात्र भरलेलं होतं पण पडाक मात्र एक थेंब पण ना। आणि जरा पुढे गेल्यावर आपणाक बघूक भेटतात म्हणजे तुळस गावमधला या जैतीर मंदिर। इकडे जैतीर आणि कवळास असे मोठे उत्सव साजरे होतात इकडे, आणि ते हल्लीच जैतीर उत्सव झालो आणि कवळास पण झालो। आणि त्याच्या पुढे आपणाक एक शाळा बघूक भेटता। या भिंतीवरती 1 नंबर असे स्लोगन लिहिलेले असत, आणि ही शाळा बऱ्याच जणांका माहीत असतला। तुळशीक राहणाऱ्यांका ही शाळा माहीतच असतली, आणि ह्या शाळेचं नाव तुम्ही कमेंट्समध्ये सांगा। आणि हे स्लोगन बघून मला तर खूपच आवडले, एकदम भारी वाटत होते। कोकण आणि निसर्गावरती हे स्लोगन होते सगळे, मला तर खूप आवडले। आणि त्याच्या पुढे आम्ही येऊन पोचलो म्हणजे होडावडा या गावात। बाजारपेठ असा ही होडावड्याची, ही सगळ्यांका माहीतच असतली। मंगळवारचं काहीतरी बाजार भरता होडावड्याचं। होडावड्या गावात राहणाऱ्यांका ह्यो बाजार नक्की माहीत असतलो। त्याच्यानंतर आपण जाऊचं होतं म्हणजे सावंतवाडी स्टेशनला, आणि ह्यो रोड गेलो क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर या ठिकाणी, वज्राट या ठिकाणी। आणि त्याच्यानंतर हे मळे बघा, एकदम भारी वाटतात। पाऊस पण पूर्ण भरलेलो असा इकडे, पाऊस काय पडणार नाही असा, पण लोकांची शेतीची कामं अशी करकडून ठेवलेली असा, कारण पावसाचं थेंब नाही पडा असं एक पण हली 2 दिवस। माका तर इकडचं व्ह्यू बघून खूप मस्त वाटला, एकदम हिरवेगार वाटत होता। अजून लोकांनी शेतीची कामं चालू करूक नाही असत। आणि त्याच्यानंतर आपणाक ह्यो होडावड्याचं पूल बघूक भेटता, पण पाणी काय अजिबात नाही असा। त्याच्यानंतर आपण येऊन पोचलो तर म्हणजे तळावडा या गावात। हे बघा, ही तळावड्याच्या ह्या असा बाजारपेठ असा। होडावडा आणि तळावडा जवळजवळ बाजूबाजूकच असतं, त्याच्यामुळे लांब जाऊची गरज नाही असा। आणि त्याच्यानंतर तळावडा सोडल्यावर आपणाक ही 2 मंदिरं बघूक भेटतात। माका काय दोन मंदिरांची नाव माहिती नाही, ही लालपरी आमची। त्याच्यानंतर जर तुमका कोणाक ह्या 2 मंदिरांची नाव माहिती असतली तर कमेंटमध्ये सांगा। माका तर ही मंदिरं बघून खूप मस्त वाटतात। आणि त्याच्यानंतर अजून पुढे एक मंदिर असा, ह्या बघा, ह्या पण माका खूप आवडला। नाव काय माका माहिती नाही, तुम्ही नक्की गेला असताल तर नाव कमेंट्समध्ये सांगा। त्याच्यानंतर हे शेतीचे मळे एकदम भारी वाटतात। आणि मित्रांनो, सावंतवाडीक जाताना ह्यो पावसातलो निसर्गाचा व्ह्यू आपणाक खूपच आवडलो असतो, माका तर खूप आवडलो। आणि असं जाताना आपणाक व्ह्यू बघूक भेटता आणि जाऊक आपणाक खूप आवडतं। त्याच्यानंतर आपण येऊन पोचलो तर म्हणजे सावंतवाडी रेल्वे स्टेशनला। ही तरी ट्रेन सगळ्यांका माहीतच असतली, बरेच जण ह्या ट्रेनने प्रवास केलेलोच असतलो। आणि आम्ही ट्रेनमध्ये येऊन बघितलं तर ट्रेन पूर्णपणे खाली होती, एक पण माणूस नव्हता, कारण आपलं स्लीपरचं तिकीट होता। आपणाक मुंबईत नाही जायचं होतं, मावशी जाय होती, तिचं स्लीपरचं तिकीट होता। आणि ट्रेनचं टायमिंग लेट असल्यामुळे एवढी काय माणसं येत नव्हती, एवढी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे अजून टाईम होतो। आणि असे सामान्य मन आम्ही ठेवून दिला सगळं आधीच येऊन। त्याच्यानंतर ह्यो बाहेरचं व्ह्यू बघा, एकदम भारी वाटतं, मस्त वाटतं। अजून थोडं काळोख होऊ गेलेलो, या सावंतवाडी रेल्वे स्टेशन असा, हे बघा। आणि मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या ट्रेनने प्रवास केलेलो असतो, स्लीपर जनरल असे भरपूर डबे असतात यामध्ये। आणि त्याच्यानंतर आपण सावंतवाडी गेल्यावर असं कोकम सरबत लागता, आणि माका खूप आवडता, फोडला आणि मी पिऊक घेतलं। आणि तुमका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि